नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण 30 साईजमध्ये प्रिन्सेस ब्लाऊजची कटिंग करणार. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सविस्तर माहिती आणि कमी साईजमध्ये आपण शोल्डर आणि मुंडा किती घेतला पाहिजे ह्या गोष्टीची नक्कीच माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देते. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा. आता 30 साईजचा ब्लाऊज आहे. मी तुम्हाला हर एक व्हिडिओमध्ये सांगितले उंची ज्याच्या त्याच्या आवडीनुसार असते. तर ह्या कस्टमरला उंची शिवून 12 इंचाची लागत होती, तर आपण 13 इंचावर एक मार्किंग करायची. 13 इंचावर मार्किंग केल्याच्या नंतर आपण एक लाईन आखून घेऊ. आता 30 साईजला आपण शोल्डर 5 इंचाचा जरी घेतलं तरी पण चालते. मुंड्यासाठी पण 5 इंचच घ्यायचे. आता 30चा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण चौथा भाग काढू. 15 इंच दुसरा भाग आणि चौथा भाग येतोय जवळजवळ 7.5 इंच. तुम्ही आपण कोणता ब्लाऊज जरी असलं, साईज कोणती पण असू द्या, चौथा भाग काढण्याची पद्धत ही सोपी आहे. आणि त्याच्यामध्ये आपण 2 इंच शिलाई मार्जिन ठेवू. आता आपल्याला काय करायचं आहे, 1 ते 1.5 इंच कंपल्सरी हे माप आहे. 1.5 इंचावर एक मार्किंग आणि 1 इंचावर एक मार्किंग. गोल आकार व्यवस्थित देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीने 2 इंच आपण गळ्यासाठी मार्किंग करायचे. मापांवर लक्ष द्या, म्हणजे आपला ब्लाऊज एकदम परफेक्ट असा बसून जाते. आता आपल्याला काय करायचंय, कंबर कसं घ्यायचंय. आता हे माप टोटल किती बसलं, 9.5 इंच. तर खाली आपण 9 इंच घेऊ. अर्धा इंच आपल्याला कमी करायचंय. आता गळा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. कस्टमरला त्यांच्या आवडीनुसार गळा घ्यायचा आहे 9 इंचाचा. तर आपण इथं 9.5 वर एक मार्किंग करायची, कारण अर्धा इंच वरती शिवण्यात जातं. तर गळा हा 9.5चा घेतल्यावर 9 इंचाचा एकदम परफेक्ट होऊन जाईल. आता तुम्ही याच्यामध्ये गळा वेगवेगळ्या पद्धतीने घेऊ शकतात. आता आपण याची कटिंग करू. आता हा पाठीचा भाग एकदम परफेक्ट असा झाला आहे. आता आपण याला आता इथं जागा भरपूर आहे, तर मग मी थोडंसं वरती घेतलं. जसं आहे तसं आपल्याला मार्किंग करून घ्यायचे. पाहू शकतात. आता आपले दोन्ही बाजू ओपन जरी असले तर काही हरकत नाही, पण ज्यावेळेस आपण पाठीचा भाग कट करतो तर आपल्याला बंद बाजू आपल्याकडून लागते आणि समोरून खुली बाजू लागते. आता हा आपण पाठीचा भाग बाजूला काढला. परत एकदा आपण चेक करू 5 इंचावरची मार्किंग बरोबर आहे का नाही. 2 इंच आपल्याला शोल्डरची मार्किंग करायची. समोरचा गळा आपण 6.5 इंचावर घेऊ. समोरचा गळा तुम्ही वेगळ्या पद्धतीने घेऊ शकतात. आता मी तो गोल आकार दिलाय, पण तुम्ही वेगळ्या पद्धतीने घेऊ शकतात. 9.5 इंचावर आपण टक्स पॉईंट देऊ. 30 साईजचा ब्लाऊज आहे हा. आपण इथं अर्धा इंच आतमधून घ्यायचंय, कारण 1.5 इंचाची ही मार्किंग असते आणि 1 इंचाची ही मार्किंग असते. आता त्याच्यानंतर आपण 2.5 इंचाचा हा पॉईंट घ्यायचा आणि ह्या 9.5च्या पॉईंटला आपल्याला जॉईन करायचा. नंतर हा भाग इथं आपण जॉईन करू प्रिन्सेससाठी. आता आपल्याला काय करायचं आहे, टक्स हा फक्त 1.5 इंचाचा घ्यायचा आहे. 1 इंचाचा जरी घेतला तरी पण ठीक आहे, पण 1.5 इंचाचा जरी घेतला तरी काही हरकत नाही. पाहू शकतात. आता हेच 1.5 इंच आपण बाहेरच्या बाजूने घ्यायचं आहे, कारण मी तुम्हाला सांगते चेस्टनुसार हा टक्स घेतला जातो. असं काही नाही का कधी आपले 2-2.5 असू शकतो, 3 पण असू शकतो. आपण चेस्टनुसार हा टक्स घेतो. आता काय करायचं आहे, नॉर्मल आपण थोडंसं खाली जाऊया. नॉर्मल का ज्यावेळेस आपण हा आकार जोडतो तर कमी पडायला नको, म्हणून मग आपण खालच्या साईडला थोडंसं लाईन घेतली. नंतर आपण एक लाईन आखून घेऊ.
आता अर्धा इंचाची जरी घेतली तरी चालतंय. मग हे तिरकं आपण आखून घेऊ. आता तिरकी लाईन आपण कुठून कुठपर्यंत घेतली ही गोष्ट लक्षात घ्या. डिझाईनचा ब्लाऊज आहे. झाल्याच्या नंतर मी तुम्हाला पूर्ण शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच दाखवते. आता बाही कटिंग कशी करायची, तर याच्यासाठी तुम्ही जुने व्हिडिओ बघा. जुने व्हिडिओ म्हणजे बरेचसे व्हिडिओमध्ये मी फुल कटिंग दाखवली. तर कोणतं माप गरजेचं आहे बाही कटिंग करायला, त्याच्यावरून आपण बाही कटिंग कशी केली पाहिजे एकदम सोप्या पद्धतीने मी व्हिडिओ टाकलेले आहेत. जे नवीन आहेत त्यांनी अगोदरचे व्हिडिओ बघा. आणि हा व्हिडिओ 30 साईजमध्ये आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपलं यूट्यूब चॅनल आहे ब्लाऊज फिनिशिंग ह्या नावाने, आणि फेसबुक चॅनल आहे वंदना गायकवाड ह्या नावाने. 30 साईजमध्ये आपण कमी वेळात ब्लाऊज कटिंग केली. तर कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा.